न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील भूखंडाचे अवैध हस्तांतरण थांबवावे आणि या वसाहतीसाठी दिलेल्या एकूण 1100 हेक्टर जमिनीचे ऑडिट करावे अशी ठाम मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। आज प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ MIDCच्या नाशिक विभागाच्या क्षेत्र अधिकारी प्रीती मेढे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। शेतकऱ्यांच्या मते अनेक भूखंड अवैध मार्गाने हस्तांतरित करण्यात आले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। त्यामुळे संपूर्ण तपासणी आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या निवेदनात गरवारे कंपनीची बंद पडलेली जागा MIDCने ताब्यात घेऊन ती प्रकल्पग्रस्त शेतकरी व नवोदित उद्योजकांना द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे MIDCकडे आम्ही जी दिलेली 1100 हेक्टर आहे तिचं ऑडिट करावं अशी आम्ही मागणी करतोय, परंतु हे अधिकारी किंवा प्रशासन कोणतीही दखल त्याच्यावर घेत नाही। याचाच एक दाखला म्हणून उदाहरणादाखल आम्ही ही गरवारे जी कंपनी आहे आज गेल्या 25 ते 30 वर्षापासून ती बंद आहे आणि ती आज मार्केटमध्ये विक्रीला आहे। तिची 7 एकर क्षेत्र ते 110 करोड रुपये तिची ऑफर आहे। विचार करा, MIDCत फक्त हस्तांतरण होतं, मग हा 110 करोडचा जो व्यवहार आहे हा कशा पद्धतीने काय आहे कसं आहे हे सगळं आम्ही ज्या निवेदनात मांडलेलं आहे। तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या जागा पडलेल्या असताना, हे पडीत भूखंड असताना आज MIDCत हे सगळा कारभार अशा पद्धतीने चालू आहे। एक बिल्डर पिंकेश शाह नावाचा बिल्डर अर्धी MIDC त्यांनी विकलेली आहे आणि याचा रेट मार्केटमध्ये 40 ते 60 हजार स्क्वेअर फीटच्या दरम्यान असणार आहे आणि हा सगळा ब्लॅक मनीचा व्यवहार आहे। आम्ही त्याच्यात विस्तृत मांडलेले आहे, बोगस कंपन्या दाखवल्या जाणार आहे आणि हा व्यवहार होऊन हे फक्त अधिकारी आणि गुंतवणूकदारांचंच पोट भरल्या जाणार आहे आणि तिथं हेच होणार आहे आणि याच्यातून उद्योग उभारत नाही, नवीन उद्योग येत नाही। याला कारण हे अशी आहेत। तर आम्ही या सर्व प्रकाराविरोधात माननीय उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेत या कंपनीचा, या भूखंडाचा आम्ही विषय मांडणार की हा कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने या सर्व प्रशासनाला आदेशित करावे, अन्यथा आम्ही ही मूळ मालक म्हणून ही जागा मागण्याचा आम्ही उच्च न्यायालयात मागणी करणार। दामोदर थोरात, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।